नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींचे आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. ई-KYC सुरुवात झालेली आहे, परंतु ई-KYC करण्यामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स येत आहे. कारण की इथे OTP सेंड केल्यानंतर बऱ्याच आता बहिणींना तिथे एरर येत आहे. त्यामुळे ई-KYC प्रक्रिया ही पूर्ण होत नाही. तर आणि याहूनही अजून बरेच काही प्रश्न आहे महिलांचे, आपल्या बहिणींचे. तर सर्व बहिणींचे प्रश्न, त्यावर काय उपाय आहे, संपूर्ण समस्यांवर काय सोल्युशन आहे तेही आपण बघणार आहोत. आणि जर असं तुम्हाला ई-KYC करताना सेंड OTP करताना एरर येत असेल तर काय करायचं आहे, ह्या सर्व समस्यांवर काय उपाय आहे ते आपण बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, संपूर्ण व्हिडिओ पहिलेपासून ते शेवटपर्यंत नीट बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कळेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि सर्व समस्यांवर तुम्हाला उपायही कळेल. तर लाडक्या बहिणी, चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, तर आपणास पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना हाच प्रॉब्लेम येत आहे, सेंड OTP एरर. त्यामुळे सगळ्या बहिणींना याच्यावरचा उपाययोजना पण मिळेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरं पण त्यांना मिळतील. आणि सगळ्या बहिणींनी व्हिडिओला लाईक करा. तर चला, तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया. जर लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम येत असेल ई-KYC प्रक्रिया करताना, तर यावर उपाय काय आहे ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, 2 कोटीच्या वर लाडक्या बहिणी या वेबसाईटवर जाणार, या वेबसाईटला व्हिजिट करणार आणि सर्व बहिणी ई-KYC प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करणार. तर वेबसाईटवर लोड आल्यामुळे ही वेबसाईट ओपन होत नाही आणि तुम्हाला OTP हा मिळत नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी एकच उपाय आहे की तुम्ही रात्री 12 नंतर ई-KYC करा, म्हणजे नेटवर्कचा इश्यू येणार नाही आणि वेबसाईटवर लोड येणार नाही आणि तुम्हाला कोणतंही सेंड OTP करताना एरर येणार नाही. त्यामुळे रात्री 12 नंतर हे तुम्ही ई-KYC प्रक्रिया करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन ती प्रक्रिया ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा, म्हणजे तुमचं ई-KYC प्रक्रिया ही तुमची पूर्ण होणार. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. काही ताईंनी, काही बहिणींनी हाही प्रश्न केलेला आहे की जेव्हा आपण ई-KYC प्रक्रिया करत असतो वेबसाईटवर जाऊन, तेव्हा अशा पद्धतीने बहिणींना एरर येत आहे. तर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. तर बघा, जर अशा पद्धतीने जर तुम्हाला संदेश आला असेल, मेसेज आला असेल तुमची ई-KYC प्रक्रिया करत असताना, तर तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुमचा आता लाभार्थी यादीमध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ असा की लाभार्थी यादीमधून आता तुमचे नाव हे वगळण्यात आलेले आहे. म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला यापुढील लाभ मिळणार नाही. म्हणजे आता ज्या बहिणींना अशा पद्धतीने एरर येणार, अशा पद्धतीने मेसेज येणार, अशा पद्धतीने संदेश येणार की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, असा जर तुम्हाला मेसेज आला तर तुम्ही समजायचं की तुम्ही आता लाडकी बहीण योजनेमध्ये नाही. आता यापुढील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे तुम्ही आता अपात्र झालेला आहात. म्हणजे लाडकी बहीण योजनेतून आता तुम्हाला वगळण्यात आलेले आहे, असे तुम्ही 100% समजायला पाहिजे. कारण की अशा पद्धतीचा संदेश आल्यानंतर तुम्ही कितीही नंतर प्रयत्न केला तरी सुद्धा तुमचा आधार नंबर आता पुन्हा लाडकी बहीण योजनेमध्ये तो समाविष्ट केला जाणार नाही. कारण की तुमचा जो डेटा आहे तो सरकारला मिळाला असावा. कदाचित तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल, म्हणूनच अशा पद्धतीने तुम्हाला एरर येत आहे. तुमच्या जे काही शासनाचे निकष आहेत त्या निकषांमध्ये तुम्ही आता बसत नसाल, त्यामुळे तुमचा डेटा जो आहे तो सरकारला मिळालेला असेल. एक तर तुमच्याकडे स्वतःचे घर असेल किंवा 4 व्हीलर असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जास्त 4 किंवा त्यापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील
किंवा तुम्ही निकषांमध्ये तुमची काहीतरी वयाची अट तुमच्यामध्ये जास्त असेल, 65 वयापेक्षा जास्त असेल, अशा पद्धतीने तुम्ही एरर तुम्हाला दाखवत आहे। तर आता पुढचं आहे की वॉर्निंग, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृपया वडिलांची किंवा पतीचा माहिती द्या। तर बघा, अशा पद्धतीने आता तुम्ही बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत की इथे वडिलांची आधार क्रमांक भरायचा, वडिलांचा माहिती भरायची की पतीची माहिती भरायची। तर बघा, तुमच्या आधार कार्डवर कोणाचे नाव आहे, तुमच्या आधार कार्डवर जर वडिलांचे नाव असेल तर तुम्ही वडिलांची माहिती भरा, आणि जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल तर तुम्ही पतीचा नंबर भरा आणि पतीचे माहिती भरा, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि ई-केवायसी करत असताना एरर येणार नाही। आणि जर तुमच्या म्हणजे जर अशा काही बहिणी आहेत की त्यांना पती पण नाही आणि पिता म्हणजे वडील पण नाही, तर कोणाचा नंबर, आधार नंबर भरायचा, कोणाची माहिती भरायची? तर खरं म्हणजे सरकारने यावर हा उपाय सुद्धा द्यायला हवा होता। तर सरकारने त्यावर अजूनपर्यंत काही उपाय सांगितलेला नाही की ज्या महिलांना पती पण नाही आणि वडील पण नाही त्यांनी काय करायचं, फॉर्म भरताना त्यांनी कोणाची माहिती द्यायची आणि कोणाचा आधार नंबर द्यायचा। अजूनपर्यंत शासनाने तसे काही अपडेट दिले नाही। जसेही अपडेट येईल तसे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार। तर पुढची जी समस्या येत आहे बहिणींना ई-केवायसी करत असताना, तर का कळत नाहीये ताईंना, महिलांना की आता यापुढे आपण कोणतं ऑप्शन निवडायचं आहे। बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात जर उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये जर कार्यरत असेल किंवा नाही, किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत, तर इथे तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही इथे काही केलं नाही तरी चालेल, किंवा तुम्हाला सरळ तुम्ही खाली होय म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, हे ना। इथे काय म्हटलेलं आहे बघा, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, हो बरोबर आहे। तर तुम्ही इथे होय म्हटलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही इथे काही भरू नका। म्हणजे काय होईल, तुमचं आधार कार्ड, आधार नंबर शासनापर्यंत गेल्यानंतर शासनाला सर्व तुमची कुटुंबातील सर्व जेवढे पण तुमच्या कुटुंबामध्ये मेंबर आहेत तेवढ्या संपूर्ण सर्व मेंबरची माहिती सरकारपर्यंत पोहोचते। आधार नंबर तुमचा गेल्यानंतर सरकारला सगळी माहिती मिळते, कुटुंबातील व्यक्ती किती आहेत, किती व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत का नाही, असे सर्व डेटा सरकारपर्यंत जातो। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, इथे तुम्ही काही नाही भरलं तरी सुद्धा हे चालणार आहे। आता पुढचं आहे, तर आता बघा, जात प्रवर्ग इथे आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, होय म्हणायचं आहे। जर तुमच्या कुटुंबात 4 महिला जरी म्हणजे 2 पेक्षा अधिक महिला जरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि जर तुम्ही इथे नाही म्हटलात तर तुमचा आता यापुढे मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि जर तुमच्या कुटुंबात फक्त एकच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला इथे होय म्हणायचं आहे। 1 किंवा 2 महिला जरी लाभ घेत असल्या तरी तुम्हाला इथे होय हा पर्याय निवडायचा आहे। तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू म्हणजे सतत मिळत राहील। काय म्हटले लक्षात घ्या परत, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, तर इथे तुम्ही होय म्हणायचं आहे, बरोबर। तर लाडक्या बहिणी, मी अपेक्षा करते की तुम्हाला संपूर्ण सगळं कळत आहे। तर सर्व लाडक्या बहिणी बघा, अजून बऱ्याच ताई विचारत आहे की आता हे ई-केवायसी प्रक्रिया अजून किती दिवस ही सुरू राहणार आहे। तर ई-केवायसी प्रक्रिया अजून हा संपूर्ण महिना आहे आणि पुढील महिना म्हणजे सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना असे 2 महिने ही ई-केवायसी प्रक्रिया ही कंटिन्यू सुरू राहणार आहे। आणि पुढचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की जून पासून जे हप्ते बहिणींना आलेले नाही आहेत, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिन्याचे हप्ते ज्या बहिणींना आलेले नाही आहेत, तर अशा बहिणींनी ई-केवायसी केल्यावर अशा बहिणींना सर्व हप्ते मिळतील का? तर याचे उत्तर आहे हो। कारण की तुमची जी आता ही पडताळणी सुरू आहेत, म्हणजे
तुमचं हे जे प्रमाणीकरण सुरू आहे, तर या ई-KYC प्रक्रियेच्या माध्यमातून सरकारला तुमची ई-KYC ही पूर्ण झालेली होणार, म्हणजे यशस्वीरित्या जेव्हा तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण होणार, सक्सेसफुली जेव्हा तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण होणार, तेव्हा हा सर्व डेटा सरकारपर्यंत जाणार आणि तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट असे सर्व तुमचे हप्ते तुम्हाला मिळणार आहे। तर त्यासाठीच ही पडताळणी प्रक्रिया आणि ई-KYC प्रक्रिया ही सुरू आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतीलच अशी मी आशा करते।